समृद्धीचे प्रतीक म्हणून प्राचीन काळापासून लोकांना सोन्याचे आकर्षण आहेच। भारतात सोन्याला विशेष महत्त्व आहे। सण समारंभात सोन्याचे दागिने घालण्याची भारतीय महिलांना विशेष आवड आहे। शिवाय लग्न समारंभात सोन्याचे दागिने भेट म्हणून देण्याची परंपरा आहे। एवढेच नाही तर सोन्याकडे गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून देखील पाहिलं जातं। मात्र गेल्या काही वर्षात सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे। गेल्या 7 वर्षात सोन्याचा भाव दुपटीने वाढलाय। भविष्यातही भाववाढ कायम राहील असा तज्ञांचा अंदाज आहे। सोन्याचे भाव का वाढत आहेत याची कारणे काय हे आपण आज जाणून घेऊया। तज्ञांच्या मते सोन्याचे भाव ज्या वेगाने वाढत आहेत त्यामुळे यंदाच्या दिवाळीपर्यंत सोने प्रति 10 ग्रॅम 75,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतं। जागतिक तज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोने लवकरच $2350 ते $2400 प्रति औंस पर्यंत पोहोचेल। सोन्याच्या भावात झालेल्या वाढीमुळे ज्यांच्याकडे आधी सोनं आहे अशा लोकांचा आता फायदा झालाय। कारण 5 वर्षांपूर्वी एखाद्याने सोन्याची गुंतवणूक केली असेल तर त्याचे पैसे जवळपास आता दुप्पट झालेत। त्याचबरोबर ज्यांनी गोल्ड बॉन्ड, गोल्ड FD, सोन्याची नाणी किंवा दागिने खरेदी केले असेल त्यांनाही वाढलेल्या भावाचा फायदा झालाय। आणखी एक फायदा म्हणजे सोन्यावर अधिक तारण कर्ज उपलब्ध होणार आहे। भावात झालेल्या वाढीमुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतील। दर वाढीमुळे लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने खरेदी करणाऱ्यांचे बजेट वाढणार आहे। सोन्याचे भाव वाढल्याने दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्यांवरही परिणाम होणार आहे। त्यामुळे दागिन्यांची मागणी कमी होईल अशी शक्यता तज्ञांना वाटते। सोन्याच्या भाववाढीमागे अनेक कारणं आहेत। त्यामध्ये युक्रेन रशिया युद्ध, इस्रायल हमास युद्ध यामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली आहे। या स्थितीमुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याची मोठी खरेदी केली आहे। त्यातच पश्चिम आशियातील तणाव वाढण्याच्या भीतीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे। सध्या मध्यवर्तीय बँकांकडे मिळून 1037 टन सोन्याचा साठा आहे। लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने भारतात सोन्याला मोठी मागणी। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमजोर रुपयांमुळे सोन्याची आयात महागली। सोन्याच्या भाववाढीचे हेही मोठे कारण आहे। 2020 मध्ये कोरोनामुळे सोन्याने नवा उच्चांक गाठला। लॉकडाऊनमुळे अनिश्चितता आणि मंदीची भीती यामुळे सोन्याची चमक वाढली। सध्या सुरू झालेल्या भाववाढीचा हा ट्रेंड थांबवण्याची चिन्ह काही दिसत नाहीये। जगभरातील वाढत्या तणावामुळे केंद्रीय बँकाही मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत। त्यामुळे मागणी झपाट्याने वाढल्याने भावात वाढ झाली आहे। जगभरात सोन्याकडे लोक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहतात। भारतात गुंतवणुकीसह दागिन्यांसाठी लोकांना सोन्याचं आकर्षण आहे। भारतात जून महिन्यापर्यंत लग्नसराईचा हंगाम असतो। या काळात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं। यामुळे या महिन्यांमध्ये सोन्याची मागणी 10% वाढू शकते अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। अर्थव्यवस्थेत तेजी आली की सोन्याचे भाव घसरतात। त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार आहे का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।